गडबडीत आहात? नाही. बोलू शकता? हा बोला घेऊ. निखिलला फॅक्टरीत नोकरी कोणी लावली? हे काय आता मधीच? नाही, 2 दिवसांपासून तुम्हाला विचारायचं होतं पण राहूनच गेलं. कुणी लावली नोकरी त्यांना फॅक्टरीत? त्यांना काय फरक पडतोय? मला पडतो. म्हणजे त्या दोघांनी आपल्या बरोबर काय केलं ते आठवतंय ना तुम्हाला? अहो एवढा राग कुठे मनात धरून ठेवता? माफ करायचं, फडदिशी पुढे जायचं. मला नाही जमत. काय जमत नाही? माफ करायचं जमत नाही का पुढे जायला जमत नाही? अधिपती प्लीज, माझ्यासाठी हा थट्टेचा विषय नाहीये. त्यांच्या एका चुकीमुळे आपण विनाकारण बंधनात अडकलो आणि आता फरफट होतीये. म्हणजे एकमेकांमुळे नाही, पण बघा ना, मला शाळेत सुद्धा जाता येत नाहीये आणि या दागिन्यांच्या ओझ्याखाली पण मी दबली गेलीये. त्यासाठी खरंच माफ करा तुम्ही मला, पण मी शब्द दिलाय ना, तो पाळणार. फक्त जरा येळ मागतोय मी तुमच्याकडे, तेवढा द्या की. आणि आम्ही विनाकारण बंधनात नाही अडकले. आमचा जीव होता तुमच्यावर म्हणताना मी तुमच्या गळ्यात डोरलं बांधलं आणि ते 7 जन्म निभावणार. पण तुमची होत्या परपटती दिसते आम्हासनी, पण ती थांबवणार आम्ही. जरा दम धरा. आमची काय फरफट वगैरे होत नाही, आपण आम्ही स्वखुशीनं. पण तुमची पण आता फरफट होऊ देणार नाही, शब्द देतो. अगं ए, कुठे सकाळी सकाळी? मला पैसे दे ना. अगं कालच ते 500 रुपये दिले होते ना तुला. संपले. लगेच? हो, खर्च झाले. कुठे? आता सगळा हिशोब द्यायचा आहे का मी तुला? हो इरा, द्यावा लागेल. तू पैसे कमवत नाहीस ना, म्हणून तुला पैशांची किंमत राहिलेली नाहीये. मी बघ, आजही महिन्याला जो काही खर्च असतो ना आपल्या घरचा, तो लिहून काढते. लग्न झाल्यापासून अगदी न चुकता लिहित असते मी तो खर्च, कळलं का? टिपिकल मिडल क्लास मेंटॅलिटी आहे ही. मी तसा अजिबात वागणार नाहीये. मग उधळणार पैसे? मी पैसे उधळत नाहीये. जिकडे गरज आहे ना तिकडेच फक्त खर्च करते. अगं लागतात कॉलेजला पैसे आई. कशाला? पार्ट्या करायला? कॉलेजची फी तर आम्ही आधीच भरलेली आहे ना इरा. मग कशाला लागतात ग एवढे पैसे? इरा अगं थोडासा तरी खर्चावर नियंत्रण ठेव ग. बाईच्या जातीने हातचं राखून वागायला हवं इरा, कळतंय का तुला? उद्या लग्न करून निखिलच्या घरी गेलीस ना तर हे सगळं खपवून घेतलं जाणार नाही तिथे. निखिल तुमच्यासारखा चेंगट नाहीये. खर्च करतो तो माझ्यावर पैसे. आणि काय ग, मी पैसे मागितले की तुमच्याकडे पैसे नसतात. आणि ताईसाठी काहीही आणायचं म्हटलं की लगेच बाबा त्या काळ्या बॅगेतून पैसे काढतात. माझ्यासाठी पैसे कधीच नसतात आणि ताईसाठी भरपूर पैसे असतात तुमच्याकडे. बाबा मला त्या बॅगेला हात सुद्धा लावू देत नाहीत. असे काय लाख रुपये ठेवलेत का ग त्या बॅगेमध्ये? नाही ठेवले असतील ना तरी राहू दे, मला नकोयत ते पैसे. भुवनेश्वरी मॅडमनी फक्त पहिला पगार करू देत निखिलचा, मग बघा कशी जंगी पार्टी करतो ते. इरा अगं अहो गोसावी सीएचं जे काय मी तिथं आल्यावर बघतो की काय जीव काढालाय माझा. हो या लागलोय मी फॅक्टरीत, आलो एक अर्ध्या तास बसतो. हा सगळं इथं सांगणार काय फोनवर? यायला लागलोय मी फॅक्टरीत. हा चला. अधिपती एकच मिनिट प्लीज, मला बोलायचंय तुमच्याशी. तुम्हाला राग आलाय का माझा? नाही कशाचा? मी बोलले त्याचा? नाही बरोबरच बोलला की तुम्ही. तुमची फरफट तर व्हायलाच लागल्या ना. नाही मला तसं नव्हतं म्हणायचं. कसं आहे मास्तरीन बाई, कवा कवा भावनेच्या भरात माणूस बोलता बोलता फ्लो मध्ये बरोबर बोलून जातो, खरं बोलतोय. आणि तुमचं काय व्हायला लागलं ते कळतंय आम्हाला. तुम्हाला तुमच्या शाळेत जाता येत नाही, ह्या गोष्टीचं मास्तरीन म्हणून तुम्हाला जेवढं लागतंय की नाही मनाला, त्याच्यापेक्षा जास्त खरं तर आम्हासनी लागतंय. कारण नवरा म्हणून आम्ही तुमच्या संग 7 फेरे घेताना तुम्हाला वचन दिलं होतं, ते वचन अजूनपर्यंत पूर्ण नाही करू शकलो. त्यामुळे तुम्ही जोपर्यंत शाळेत जात नाही तोपर्यंत तुमचा नवरा म्हणून घ्यायची आमची लायकी नाही आणि हक्क पण नाही. सॉरी. अहो सॉरी तुम्ही कशाला, आम्ही सॉरी म्हणाय पाहिजे. पण तुम्ही नक्की रागावला नाहीत ना? तुमच्यावर नाही रागवलं. मग कोणावर? परिस्थितीवर. विषय हार्ड आहे पण तो आपण सोडू, म्हणजे आम्ही सोडवलं होतं. तुम्ही लोड घेऊ नका. बरं चला जाऊ काय फॅक्टरीत. यो गोसावी जीव खायला लागलाय माझा. फोनवर फोन येऊ.
बोला फुलपगारे, आज काय एकदम सकाळ सकाळ फोन केलात? सगळं ठीक आहे ना व शाळेत? नाही, ते शाळेबद्दलच बोलायचं होतं. बोला की. अक्षरा मॅडम शाळा परत कधी सुरू करणार आहेत? फुलपगारे, जो काय प्रश्न झाला काय? काही चुकलं का माझं? चुकलंच आहे तुमचं. शाळेच्या मालकिनीला तुम्ही नोकरी सुरू करायला सांगताय. नाही, ते मी म्हणजे हे बघा, आम्ही काय सांगतोय ते जरा नीट ऐका. आता त्या आमोणकर नाहीत, सूर्यवंशी आहेत. त्यांना नोकरी बिकरी करायची काय बी गरज नाही. सोडली त्यांनी शाळा. राजीनामा पाठवला होता की. नाही, ते मला माहिती आहे, पण असं आहे की शाळेच्या सर्वात तुम्ही आहात म्हणून धाडस करून तुम्हाला विचारतोय. आणि दुसरं असं की भाषा विषय अजून कोण शिकवणार ना अक्षराशिवाय? आणा कुणीतरी दुसरी मास्तरीन. नाही, पण अक्षरा जे काय अक्षदा लावलंय. शाळा सुटली, पाटी फुटली. हा सर बोला. हॅलो अक्षरा, तुला वेळ आहे का आज? मग मला भेटू शकतेस तू आज? हो, काही काम होतं का? हो. काय झालंय सर, तुमचा आवाज कसा येतोय? शाळेत काही झालंय का? शाळेबद्दलच बोलायचंय, पण फोनवरती नको, आपण भेटून बोलूया. ठीक आहे, मी येते शाळेत. नाही, शाळेत नको. शाळेजवळ मंदिर आहे ना, तिथे भेटूया, बोलूया आपण. बरं, चालेल. आणि हा, भुवनेश्वरी मॅडमने जर विचारलं तर त्यांना सांगू नकोस की तू मला भेटायला येतेस म्हणून. ठीक आहे, चालेल. नानाजी, हे जोशांकडे पोचवा. हा. हे काय? मॅडम, हा, मी थोडं बाहेर जाऊन येऊ का? बाहेर? हा, म्हणजे मंदिरात जायचं होतं. आज काय एकदम अचानक मंदिरात? हा, हो. कुठल्या मंदिरात चाललाय तुम्ही? इथे आहे ना, घराजवळ आपल्या देवीचं मंदिर आहे तिथे. विशेष आहे म्हणजे आज तुम्ही स्वतःहून मंदिरात जायचं म्हणल्या. हा, बघा, आता या घरात देवदेव जास्त केला जातो. तो तुमच्यावर परिणाम व्हायला लागला. तुम्हाला ती पण देवानी बुद्धी दिली की काय लागले तुम्ही देवदेव करायला. मला मंदिरात गेल्यावर मनशांती मिळते म्हणून जाते. येते. थांबा, रिकाम्या हाताने जाऊ नका. नानाजी, जी सर. आज सकाळी आरतीला शिरा केला होतास ना? वही डब्यात घालून आण. जी सरकार. आणि हे घ्या, देणगीच्या पेटीत टाका. हा, घ्या. आम्ही चंदनला सांगतो तुम्हाला सोडायला. गाडीनं जा. नाही, नको, जवळच आहे मंदिर, मी चालत जाईन. तसेही बरेच दिवस घरीच बसले होते, जरा पाय मोकळे होते. ठीक आहे, जावा. लवकर या घरी. सर, काय झालं? तुम्ही असं अचानक बोलावून घेतलं आणि इथे मंदिरापाशी? अक्षरा, तू शाळा सोडलीस? नाही सर, मी कशी काय शाळा सोडेन? सर, थोडासा ब्रेक घेतला असं म्हणू शकतो आपण. मी शाळा नाही सोडली. तुझ्या शिकवण्याच्या कारकिर्दीला भुवनेश्वरी मॅडमने ब्रेक लावलाय. म्हणजे? त्या मला म्हणाल्या की तू कायमची शाळा सोडलीस म्हणून, तू परत कधीच शाळेत येणार नाहीस म्हणून. असं म्हटलं? अगं म्हणजे मला काही सुचेच ना, म्हणून मी तुला इथे भेटायला बोलवलं. हे अक्षरा, तू रडू नको बाळा, रडू नकोस. ते असं कसं म्हणू शकतात सर? मी शाळा कशी सोडे? मी शाळेशिवाय राहू नाही शकत सर. ते माहिती आहे मला. अगं म्हणून तर मलाही टेन्शन आलं ना. नाही पण अक्षरा, आपण याच्यावर काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे.
तू अधिपतींशी बोललीस का की मी बोलू त्यांच्याशी? ताई मी बोलली सर त्यांच्याशी. ते मला म्हणाले की थोडं थांब आणि मला खात्री आहे ते माझी शाळा नाही बंद होऊ देणार. मग झालं तर ते तसं बोललेत ना म्हणजे ते तसं करणार. त्यांचं भुवनेश्वरी मॅडम सारखं नाही आहे. ते त्या मानाने फ्लेक्झिबल आहेत. हो सर, आणि शाळेच्या बाबतीत त्यांनी मला नेहमी सपोर्ट केलाय. तुम्ही मला आजचा एक दिवस द्या सर, मी लगेच त्यांच्याशी बोलते पुन्हा एकदा आणि आपण लवकरात लवकर यावर काहीतरी मार्ग काढू सर. मला एक दिवस द्या प्लीज. ठीक आहे, मी भाषा विषय शिकवण्यासाठी तोपर्यंत दुसऱ्या कोणाला तरी अपॉइंट करतो. चल येतो मी. आणि हा, भुवनेश्वरी मॅडमना कळून देऊ नकोस आपण भेटलो म्हणून. काय ग, आज मूड का खराब आहे तुझा? रोजचाच विषय, पैसे. वाजलं का आई बरोबर आज पण? हल्ली रोज वाचतंय. मी पैसे मागायला गेले तर देत तर काहीच नाही, उगीच चिडचिड करते माझ्यावर. इरा, तू नको मागूस त्यांच्याकडे पैसे आता. अरे असं कसं? हातात पैसे नसले की काही कॉन्फिडन्सच नसतो मला काही करायचा. आय नो यार, माझंही तसंच होतं. आणि काय ना, माझा ऑक्टोबर महिन्याचा पगारही नाही ना आला अजून, म्हणून मी तुला पैसे देऊ शकत नाहीये. बरं, तू मॅडमला भेटणार होतीस ना, काय झालं त्याचं? अरे मी त्यांना फोन केला होता, त्या म्हणाल्या 2-4 दिवसांनंतर भेटू म्हणून. मग आता फोन कर त्यांना. हा, आणि आजच भेटता आलं तर बघ. आणि बोलता बोलता माझ्या पगाराचा पण विषय काढ. बापरे. बरं चल, मी निघू का? फॅक्टरीत जायला वेळ होतोय मला. हो हो. तुला कुठे सोडायचं? कॉलेजला सोडू? नाही नाही, माझं सबमिशन आहे, मी जाईन थोड्या वेळाने. शुअर? हो हो. मी निघू? हो. चल बाय. बाय. नीट जा. हो. हॅलो मॅडम. हा, आज भेटायला वेळ आहे का तुम्हाला? ओके, आज आले तर चालेल. बर बर, येते. हा येते. थँक्यू मॅडम. गुरुजी, प्रसाद. देवी, मला आयुष्यभर सरस्वती देवीची पूजा करायची. ती माझ्या हातून होऊ दे आणि माझी शाळा बंद होऊ देऊ नकोस. भुवनेश्वरी मॅडमनी देणगी दिली. ये की बघतेस काय? घे. एवढं? आमचा समजा रॉयल कारभार असतोय. हो मॅडम, हे दिवाळीचं गिफ्ट माझ्याकडून आणि निखिलकडून. आम्हाला कशा पाहिजे गिफ्ट? हा, निखिलला तुम्ही फॅक्टरीमध्ये जॉब दिला म्हणून. त्याच्यासाठी गिफ्ट बिफ्ट नको आम्हाला. ठेवते. असू द्या मॅडम, फुल ना फुलाची पाकळी. आमची काय तशी फार परिस्थिती चांगली नाहीये म्हणून. आता काय झालं? निखिलची नोकरी तर चालू झाली की. हो, पण ते ऑक्टोबर महिन्याचा पगार काल पाठवला आम्ही तो फॅक्टरीत. खरंच? आम्ही खोटं कसं पाहिजे बोलू? हा, आमचे ते सबनीस आहेत ना, ते जरा 15 दिवस रजेवर होते आणि आम्ही पण जरा गडबडीत होतो म्हणून राहून गेलतो. पण आम्ही पाठवून दिला की आता. हा, काळजी नका करू. थँक्यू मॅडम, खूप मोठी मदत केलीत तुम्ही. हिराबाई, काय काळजी करू नका. निखिल आता आमच्याकडे कामाला आलाय. हे बघ, एकमेकांना मदत करण्याचं सत्र आपण चालूच ठेवायचं. आम्ही तुला, तू आम्हाला. काय? हा आलो आम्ही.
हे घे, आमच्याकडनं तुला दिवाळीची भेट. नाही म्हणजे दिवाळी होऊन गेली पण भेट द्यायला काही मुहूर्त लागतोय. घे. नको. न ग नाही नको म्हणजे तुम्हाला कसं कळलं की मला पैशांची गरज येते? ही आम्ही तुला दिवाळीची भेट दिली. गरज असेल तर देऊ आम्ही तुला. करू की मदत. काही 5-10 लाख रुपयाची. काय किती पाहिजेत तुला? 5-10 लाख? 5-10 लाख? अजून पाहिजेत होय? नाही नाही नको, एवढे नको मला. मग किती पाहिजे? 2 लाख? घे. नाही नाही मॅडम तेवढेही नको. म्हणजे मला खरं तर फक्त 50,000 रुपयाची गरज होती. आता हाय का 50,000? जरा जास्त मागत जा. आम्हाला द्यायला पण बरं वाटलं पाहिजे का नाही? मॅडम आत्ता एवढे नको, हे पुरे झालेत. खरं सांगू का, खूप लाख मुलाची मदत केली मॅडम तुम्ही. मला जमेल तसे मी हळूहळू सगळे पैसे परत करेन तुम्हाला. हा येडी का खोळी तू? हा परत करायची काय बी गरज नाही. हे घे, राहू दे तुझ्याकडं. आईश कर. घे. अगं घे. मॅडम. असू दे असू दे. आमचे पाय धरायची काय बी गरज नाही. राहू दे. थँक्यू मॅडम. खरंच खूप उपकार केलेत तुम्ही माझ्यावर. पण प्लीज हे ताईला कळू देऊ नका. हा आम्ही पण हेच सांगणार होतो. हे जे काय आहे ते आपल्यातच राहू दे. उगा तुझ्या ताईला सांगायची काही गरज नाही. आणि केव्हा पैसे लागले तर ये बिनधास्त आमच्याकडं. हा घेऊन जा पैसे. हो येते मॅडम. थँक्यू. ये. आणि तू काही घेतलं नाही? घेतलं मॅडम. ठीक आहे हिराबाई. या. थँक्यू. हा. मीरा, तू काय करत होतीस माझ्या घरी? हे तुझं घर नाहीये, भुवनेश्वरी मॅडमचं घर आहे. तू इथे काय करत होतीस? माझं काम होतं. कुणाकडे? भुवनेश्वरी मॅडमकडे. भुवनेश्वरी मॅडमकडे तुझं कसलं काम? तुमचा काय संबंध आहे? तुला जर संबंध जाणून घ्यायचा असेल ना तर त्यांनाच विचार ना. मला कशाला विचारतीयस? इरा, मी काय विचारते तुला? तुझं इथे काय काम होतं? आणि मुळात मला सांग, निखिलला फॅक्टरीमध्ये नोकरी कशी लागली? तू सांगितलंस भुवनेश्वरी मॅडमना नोकरी द्यायला. सगळं जाणून घ्यायची फार इच्छा असेल ना तर त्यांनाच विचार ना. मला नको विचारूस. लॉटरी. लॉटरी म्हणजे? आता ह्या पुढे मला पैशांची कधीच कमी पडणार नाही. आणि तुमच्याकडनं तर मी पैसे कधीच मागणार नाही. उलट तुला जर घर खर्चासाठी पाहिजे असतील ना तर मला माग, मी देते. इरा, आम्हाला पैसे देण्या एवढी मोठी झालेली नाहीस तू अजून. मुकाटाने सांग, तुझ्याकडे कुठून आले हे पैसे? कष्टाने मिळवलेत मी हे पैसे. अगं बाई, हो का? कष्टाने का? काय आम्हाला न सांगता कुठे नोकरी वगैरे करायला लागली आहेस का? नोकरी न करता मिळवले ते पैसे. अच्छा 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 अच्छा. निखिलने दिलेत वाटतं, हो ना? नाही. मग सांगितलं ना, लॉटरी लागलीये. लॉटरी. आजी, ती इरा का आली होती आपल्याकडे? अगं इरा कशा पायी आली होती मला माहित नाही. हा पण ती भुवीला भेटायला आली होती एवढं माहित आहे. पण तिनं भुवनेश्वरी मॅडमना भेटायचं कारण काय? अगं भेटू दे की. का? नाही नाही, मला नकोय तिनं त्यांना भेटायला. हा असं का? ती काहीतरी वेड्यासारखं वागते, काहीतरी गडबड करते. ती बोलेल भुवनेश्वरी मॅडमना आणि मग त्याचा परिणाम आमच्या नात्यावर होईल. आणि मला ना तिच्यामुळे ह्या घरात काही प्रॉब्लेम्स व्हायला नकोय. अगं मग बोल की भुवीशी. पण
मी बोलले तर त्यांना आवडणार नाही ना. प्रेमानं बोललीस का समजुतीने घेते ती. आजी नक्की बोलू नक्की बोल. का अधिपतींना बोलू? अगं नका नका, तूच बोल. नक्की? अगं नक्की तूच बोल.